मास्क का भरला सम्मा संबुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। संत रविदास महाराजांचा संत रविदास महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजर्षी शाहूजी महाराजांचा राजर्षी शाहूजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा। सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र। आपले महामानव सर्वांचे माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज येथील सर्व ग्रामस्थांनी सर्व कार्यकर्त्यांनी इथं फोटोपूजन केलं, त्याबद्दल सर्वांना मी जयंती शुभेच्छा देतो। त्याबरोबरच ह्या देशाची जी घटना लिहिली अशी महान शिल्पकार यांच्यासाठी मी या आज योगायोग या जयंतीनिमित्त एक सांगू इच्छितो की विशेषतः संजय कांबळे साहेब आहेत, सर्व कार्यकर्ते जगचे प्रतिनिधी सर्व उपस्थित आहेत, सर्वांची नावं घेणार नाही, पण सर्वांना माझं एक सांगणं आहे की ह्या जयंतीनिमित्त जसं साहेब प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये जसं पारायण वाचन केलं जाते तसं प्रत्येक गावागावात असं मंडप मारून तिथं बसायची व्यवस्था करून संविधान वाचन सोहळा झाला पाहिजे प्रत्येक खेडेगावात। आणि जोपर्यंत लोकांना मुलांना संविधान कळणार नाही तोपर्यंत आपला देश मासक्त होणार नाही। एवढं बोलतो आणि दोन शब्द थांबवतो। जयंती सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम। तालाबादप्रमाणे यावर्षीही केळवे गावामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। त्यानिमित्त केळवे गावातील सर्व समाजातील भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी यापेक्षाही अधिक उत्तम कार्यक्रम जसं की आमचे सागर पाटील साहेब यांनी सांगितला की प्रत्येक गावोगावी संविधान वाचनाचा कार्यक्रम घेतला पाहिजे। त्याच पद्धतीनं आजपासूनच या गावात सुरुवात करून एक निर्धार करू की संविधान घरोघरी पोहोचलं पाहिजे। याच या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम जय शिवराय जय भीम। प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन। आज दिनांक 1 मे, आज 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन आहे, जी छत्रपतींमुळे आपल्याला बघायला मिळाला। आज कामगार दिन आहे, जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपल्याला बघायला मिळाला आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं आज गौतम बुद्धांची, तथागत गौतम बुद्धांची आज जयंती आहे किंवा बौद्ध पौर्णिमा आहे। याच अनुषंगानं आपल्या इथं येळवी ह्या गावामध्ये, आपल्या समाज मंदिरमध्ये, आपल्या सर्व इथल्या जेवढी बी गावकरी लोक आहेत, प्रत्येक ज्यांना बाबासाहेब कळालेत किंवा जी खरी भीमसैनिक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून इथं जयंती साजरी केल्या। त्याच्याबद्दल पहिला त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि मला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्यो सांगायचा आहे की आपण सगळ्यांनी जेवढं आपल्याला बाबासाहेब समजून घेता येईल तेवढं आपण सगळ्यांनीच, प्रत्येक जाती धर्माच्या माणसानं बाबासाहेब समजून घेतला पाहिजे। बाबासाहेबांनी पुन्हा एका जातीसाठी एका धर्मासाठी काम केलेलं नाही आहे। सगळ्यात पहिला स्वतःची जात मागं ठेवली पण इतर जातींना प्रथम प्राधान्य दिलं। तसंच स्वतःच्या घरातल्या मुलांना असेल, फॅमिलीला असेल वेळ दिला नाही, त्याच्या वाचून त्यांची मुलं मेली, त्यांची भगिनी त्यांची पत्नी मेली। तर मी तुम्हाला सांगतो एवढं सगळं बाबासाहेबांनी केलं। आपल्याला बाबासाहेबांनी एवढं मोठं योगदान देऊन आपल्यासाठी एवढं काय काय करून ठेवून गेलेत ना की त्यातलं 1% सुद्धा आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण करू शकणार नाही आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याचं पालन करून त्या अनुषंगानं आपल्याला राहायचं आहे। आपल्याला ही करणं गरजेचं आहे। कसं आहे, बाबासाहेबांनी सांगून गेलेत शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो डरकाळी फोडणारच आहे। आज आम्ही डरकाळी फोडण्यापाठीमागचं कारण हे आहे की आम्ही बाबासाहेब समजून घेतलं, आम्ही संविधान समजून घेतलं, आम्ही शिक्षण घेतलं। आमच्या समाजातल्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक समाजातल्या पोरांना शिक्षण घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतरनं त्यानं त्याचे मूलभूत अधिकार समजून घेणं गरजेचं आहे, संविधान काय समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतरनं तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही। मला फक्त एकच सांगायचं आहे की सगळ्यांनी आपल्या प्रत्येक घरातल्या मुलाला शिकवावं, त्याला योग्य ते ज्ञान द्यावं, त्याला त्याचे संविधान काय आहे, बाबासाहेबांनी काय देऊन गेलेलं, प्रत्येक महापुरुषानं एक एक आपल्यासाठी योगदान देऊनच गेलेलं आहे। असं नाही आहे की इतर कुठल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं नाही आहे। तर प्रत्येक जाती धर्माच्या जितकी बी ह्या
आपल्या देशामध्ये महापुरुष आहेत, त्यांनी प्रत्येकाने सगळ्यात मोठे मोठे आपल्या आयुष्यातले रोल आहेत त्यांनी जे आपल्यासाठी ठेवून गेलेत ते, आणि आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या त्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकानं ती अंमलात आणावं आणि जाणून घ्यावं आणि प्रत्येक महापुरुषाचा आदर करावा, प्रत्येक समाजाने एकमेकाचा आदर करावा आणि एकमेकाला घेऊन पुढं चालावं. ह्याच्यामध्ये कुणी राजकारण आणू नये किंवा जातीभेद आणू नये, जातीवाद आणू नये. प्रत्येकानं आपण सगळीजण एका गावातले आहेत, एका घरातले आहेत, एकाच ह्याच्यातले कुटुंबातले आहेत असं समजून प्रत्येकानं राहावं आणि गुण्यागोविंदानं आपलं गाव चालवावं एवढंच मी सांगतो. धन्यवाद. तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी जगभरातील रसिकांच्या जीवावर अधिराज्य केलं, ग्रंथवेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साऱ्या विश्वात होते. अशा या जयंतीच्या येळवी गावस्थांना मी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात सर्व येळवीतील ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की बाबा, तुम्ही सर्वांनी ना जातीभेद न करता किंवा या झेंड्याच्या कट्ट्याचा विरोध न करता किंवा कुठलाही कशाचा विरोध न करता एकत्र राहावं. संविधान हे सर्वांसाठी खुले केले बाबासाहेबांनी. याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की जातीभेद नसावा, वर्णभेद नसावा. आणि याकरता आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने गावात राहूया. कुणाच्या अडचणी असतील त्या सर्वांनी मिळून आपण सोडवूया. त्यासाठी ग्रामपंचायत स्थापन केलेली आहे. त्या ग्रामपंचायतीनुसार संपूर्ण गावकऱ्यांनी बाबा जिथं तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल त्या अडचणी सोडवण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आपण करूया आणि शांततेचा मार्ग स्वीकारूया. आज गौतम बुद्धाची जयंती आहे. त्याच्यानंतर अशोक सम्राटांनी त्याने जगावरती राज्य केलं. का राज्य केलं असेल? त्यांना तलवारीच्या धाकावरती राज्य केलं. पण ज्यावेळी गौतम बुद्धाला त्यांनी शरण गेले की बाबा नुसतं हे तलवार राज्य चालवता येणार नाही, तर आपणाला जर एकत्र राहायचं असेल तर शांती नांदवली पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी गौतम बुद्धाचा धर्म स्वीकारला, त्यांचा धम्म आचरणात आणला आणि ती जगभरात पसरवण्याचं काम सम्राट अशोकाने केलं आहे. त्या पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र राहूया, शांततेचा मार्ग स्वीकारूया. भले कुठे अडचणी येत असतील त्यासाठी आपण सर्वांनी आहे, माणूसाचं जीवनच त्यासाठी आहे. याकरिता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन येळवी गावात न भांडणतंटा करता किंवा एकमेकाच्या मनामध्ये द्वेष न निर्माण करता आपण सर्वांनी एकत्र राहून या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊया. एकत्र येऊन काय कुणाची अडचणी असतील हराव द्या. झेंड्याचा प्रश्न नंतर काहीतरी होईल. महाराष्ट्र शासनाची जागा आहे, शासनाला आम्ही मागणी करू त्या जागेची. तुम्हाला रस्ता ऑलरेडी दिलेलाच आहे. त्याच्यामुळं लिंबाजी कुठल्याही ह्याच्यामध्ये न पडता तुम्ही सर्वांनी गुण्यागोविंद, आम्ही एक दिवस येणार आहे इथं, एक दिवस येऊन आम्ही तुम्हाला 4 शब्द सांगून जाणार. पण ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा की तुम्ही शांततेत राहून सर्वांना तुम्ही असं सांभाळून घ्यायचं असतं. एवढंच तुम्हाला ह्या जयंतीत मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम. सर्वप्रथम मी महापुरुषाला अभिवादन करतो. आज येळदरीमध्ये भीमजयंती साजरी होत आहे. तरी सर्व येळदरीमधील पदाधिकारी व जतमधील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी भीमजयंती साजरी करत असताना एक उत्साह वाढला सर्वांचा की जर शहरामध्ये जशी जयंती साजरी होते 14 एप्रिलला, त्यानंतर आम्ही ती जयंती झाल्यानंतर आम्ही गावोगावी खेड्यापाड्याने आम्ही जयंती घेतो. ही तारीख वेगवेगळी असते सर्वांची जयंतीची. त्यामुळं आम्हाला इथं येण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल सर्वांचं आभारी आहे. आणि तुम्हाला सर्वांना येळवी गावच्या सदस्यांना किंवा इथल्या गावकऱ्यांना खूप खूप सगळेजण थांबतो. जय भीम, जय भारत. प्रथम मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि बहुजनांचा बुलंद आवाज कांबळे साहेब, तसेच साबळे साहेब आणि सगळ्यांचे ओळखी नाहीत त्यामुळे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. सर्वच जतवरून आलेले मान्यवर, मी सर्वांना प्रथम नमस्कार करतो. आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आमचे मित्र जे इथले जे मुलं आहेत म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ते, त्यांनी हा एकदम अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केले. असंच आपण कार्यक्रम प्रत्येक वर्षी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आमचाही सहभाग यामध्ये 100% असणारच आहे, यापूर्वीही होता आणि आता हे. आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे राहिला प्रश्न झेंड्याचा, तर झेंड्याला आमचा कोणाचाही विरोध नाही. माझा तर वैयक्तिक अजिबात विरोध नाही.
कारण का आमचा प्रश्न फक्त एकच रस्ता, आम्हाला बाजूने रस्ता करून दिला तर आमचा काही प्रश्न नाही, काय नाही. झेंड्याला आमचा विरोध नसून आमचं समर्थन आहे झेंड्याला. झेंडा हा एकदा रवलाय तर इथंच राहायला पाहिजे, अशी ही आमची अशी ठाम भूमिका आहे. त्यामुळं कुणीही गावातील असो किंवा परगावच्या कुठल्याही लोकांनी जे राजकारणी आहेत त्यांनी ह्या झेंड्याचं राजकारण करू नये. झेंडा हा एकदा बसवला म्हणजे तिथं राहिला तर आम्हाला काय अडचण नाही, कुठल्या आमच्या गावकऱ्यांना किंवा कुणालाही अडचण नाही. जागा शासनाची असो किंवा आणखी कुणाची असो, समोर आपल्या प्रांगणात आहे, आपल्या दारात आहे, म्हणजे ते आपली जागा असं समजून आपण झेंडा रवलाय तर ते कायमस्वरूपी राहण्यास काय हरकत नाही. फक्त ह्या बाजूनी रस्ता जर झाला तर काय कोणालाही अडचण येणार नाही. काय एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. आणि आपण आज इथं आलात, आमच्या मुलांना सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. जर काढा गाडी काढा. भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी होत असताना या ठिकाणी आमचे सागर पाटील साहेब, संजय पाटील, आमचे सुशील कांबळे, सोनोने, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष राहुल उर्फ बंडा वाघमारे, त्याचबरोबर मोनू आणि आपले चैतन्य कांबळे, तसेच आमच्याबरोबर आलेले आमचे सर्व कार्यकर्ते आणि आत्ता ज्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले ते या गावचे सुपुत्र लिंबाजी सोलनकर, त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी करून दाखवला ते माझ्या आंबेडकर नगरमधील सर्व भीमसैनिक यांना मी बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या गावामध्ये गेले 88 पासून आम्ही इथं येतोय. मग त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी सहभाग घेतो. आज या ठिकाणची परिस्थिती बघितली आमच्या समाजाची, तर मी त्यांना एक विनंती करतो की यापूर्वी देखील 5-7 वर्षापूर्वी आपल्या समाजाला जो 15% निधी द्यायला पाहिजे तो दिला जात नव्हता ग्रामपंचायतीकडून. त्यावेळी आपण सर्व एकत्रित आला, संघर्ष केला, त्यावेळी आपल्याला 15%ची रक्कम दिली. आत्ता पाटील साहेबांनी सांगितलं की प्रत्येक ग्रामपंचायतीनं प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय संविधान वाचलं पाहिजे. शासनाने GR काढलाय, त्यामुळं ग्रामसेवकांनी इथं येऊन संविधान वाचन केलं पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये संविधान वाचन केलं पाहिजे. या बाबासाहेबांनी कायदा लिहिला, संविधान लिहिलं आणि आज त्याच्यावर हा देश चाललेला. बाबासाहेबांच्या पेनमुळं आज हा देश उभा राहिलेला आहे. हा देश एका जाती धर्मावर नाही, सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा गुन्हे गोविंदान राहतात. आणि म्हणून आज जी जयंती आहे ती भगवान गौतम बुद्धाची जयंती आहे. शांततेच्या मार्गाने आम्हाला जायचं, आम्हाला आक्रमक व्हायचं नाही, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवून दिलं. 1956 साली बौद्ध धर्म शिकवला, कुठं? नागपूरला, दीक्षाभूमीवर. आणि आम्ही देखील आज आमचा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सगळा आमचा समाज पूर्वीचं सगळं झुगारलंय, अंधश्रद्धा वगैरे सगळं. आणि आज फक्त भगवान गौतम बुद्धाच्या विचारानं आम्ही पुढं चाललेलो आहोत. तर मी एवढंच सांगेन, आत्ता लिंबाजीनं सांगितलं की झेंड्याचा कट्टा आहे. आता समाज मंदिर समोर आहे, त्याच्यासमोर झेंड्याचा कट्टा आहे. कुणालाही अडथळा नाही, आम्ही कुणालाही अडथळा देणार नाही, कुणाची अडवणूक करणार नाही, वाहतुकीची अडचण येणार नाही. जर अडचण येत असेल तर आम्ही झेंडा कट्टा काढू, आमचे कार्यकर्ते काढतील, परंतु झेंड्याची कुणालाही अडचण येत नाही, कुणालाही नाही, शासनालाही येत नाही. पण शासन असं कसं काय करणार मला कळे नाही की शासन मायबाप सरकार आहे. आम्ही सरकारच जर झेंड्याचा कट्टा काढतो म्हणत असतील तर यामध्ये गोम काय? चुकीचं आहे. मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगेन की आपण प्रत्यक्ष या, प्रत्यक्षातली पाहणी करा. आपण जतमध्ये बसून तिथं काय आहे काय नाही समजणार नाही. आज आमच्या समाज मंदिराला लागून 20 फूट जागा आहे, ती 20 फूट खुली करून ग्रामपंचायत काम देतो म्हणलेलं आहे. आणि त्यांच्या गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. आणि आमचं समाज मंदिर आहे, आम्ही मंडप मारणार, या ठिकाणी कार्यक्रम होणार. मग झेंड्याचा कट्टा कुठं करायचा, आम्ही झेंडावर ध्वजारोहण कुठं करायचं, हे प्रशासनानं सांगितलं पाहिजे. पण त्यामध्ये प्रांत साहेब आहेत, DYSP साहेब आहेत, BDO आहेत, तहसीलदार आहेत, सर्कल आहेत, तलाठी आहेत. मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्ही प्रत्यक्ष या प्रांत साहेब, तुम्ही बघा. आपण एक सुपर क्लासमध्ये अधिकारी आहे, माझ्या मंदिर समोर 20 फुटाचा झेंडा कट्टा आहे. आपण असं करू नका. या गावामध्ये माझा समाज, गाव एकत्रित शांततेनं गुण्यागोविंदानं राहावं हीच आमची इच्छा आहे.
आम्हाला भगवान गौतम बुद्धाच्या तत्वाच्या विचारानं आम्हाला पुढं जायचं आहे. आम्हाला कुठेही अशांतता निर्माण करायची नाही. हेच या जयंतीच्या निमित्तानं सांगतो. मी माझ्या बांधवांना सांगतो की संध्याकाळी संयुक्तरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे. मिरवणूक शांततेनं काढा. गावातल्या लोकांना इन्व्हॉल्व करून घ्या. सगळ्यांनी मिळून शांततेनं मिरवणूक काढून शांततेने या. वादविवाद कुणालाही करू नका. हीच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. परत एकदा भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मी ग्रामपंचायतीला एक आव्हान करतो की आपल्याला जो 15% दलित वस्ती निधी मिळतो किंवा 14 वित्त आयोग मिळत आहे, तो निधी या ठिकाणी वाचनालय काढण्यासाठी 500 पुस्तक इथं द्या. त्या माध्यमातून जेणेकरून इथला तरुण वर्ग, मग त्यामध्ये आमचा समाज असेल, मातंग समाज असेल किंवा चर्मकार समाज असेल, हे सर्व समाजातले तरुण पोरं या ठिकाणी येऊन चांगलं वाचन करून बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की पुस्तक वाचा आणि शिक्षण घ्या आणि त्या माध्यमातून पुढं जावा, हे अभिप्रेत बाबासाहेबांना होतं, ते साध्य होईल. म्हणून मी ग्रामपंचायतीला 3 दिवसापूर्वी सांगितले, जो दलित वस्तीचा निधी आहे ते गटार रस्ता करण्यापेक्षा इथं पुस्तक द्या, जेणेकरून माझ्या मुलांना उपयोग होईल आणि मुलं माझी पुढे जातील. तर माझ्या समाजाला नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी वाचायला मिळेल. तर मी परत एकदा सर्वांना, माझ्या भीमसैनिकांना या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीने मी शुभेच्छा देतो. आणि आपण शांततेच्या मार्गाने जाऊया, एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. जय भीम, जय भारत. आभार मानतो व जिथे आलेली जी टीम आहे पॅन्थरचे, यांच्या सर्व आभार मानतो. संजयजी कांबळे यांचा सत्कार सिद्धेश्वर शिंदे यांनी करावा.